स्टार प्रवाह वाहिनी सादर करीत आहे क्रांती ज्योती सावित्रीबाईंच्या संघर्षमयी जीवनाची गोष्ट। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले। ज्योतिबा फुले यांची भूमिका पेलणं ही सोपी गोष्ट निश्चितच नाहीये आणि त्यासाठी अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले या दोघांचं आपण निश्चित टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया। सगळं बोलून गेलाय आणि त्या प्रोमोमुळे मला असं वाटतं की एक प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना निश्चित निर्माण झाली। मधुराणी काय वाटते हे म्हणणं सुद्धा खरं तर वेगळं आहे, ती भावना तुझ्या डोळ्यात दिसते मला, पण हे साकारायला मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे। काय सांगशील? नमस्कार, मी आत्ता पहिल्यांदा प्रोमो बघितला त्यामुळे मी आत्ताही थरथर कापतेय। सगळ्यात आधी स्टार प्रवाह वाहिनीचे, सतीशचे संपूर्ण टीमचे आणि जगदंब क्रिएशन्सचे आणि संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते की ही एवढी आभाळा एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी मला निवडलं आणि भरून आलंय। आत्ता खरंच आहे, दडपण आलंय, हुरहुर वाटतेय, एक्साइटमेंट आहे, जबाबदारी वाटते, असं सगळं संमिश्र आहे। कारण 3-4 महिन्यांपासून सतीशचं माझं बोलणं चाललंय की आपण हे करतोय। त्याचा पहिला फोनही मला आठवतोय की तू करशील का, आणि मी 1 मिनिटं काहीच बोलले नव्हते, मला काही सिंकिनच होत नव्हतं।
तिथपासनं ते आज प्रोमो येईपर्यंतचा सगळा प्रवास, आणि इथून पुढे खरं तर प्रवासाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे पोटात गोळा आहे, पण छान वाटतंय आणि मनापासून कृतज्ञ वाटतंय की उत्तरा, तू मी आज या व्यासपीठावर बसलोय, आत्मविश्वासाने बोलतोय. आज इथे कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत ज्या मानाने वावरतायत. असंख्य स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज धडाडीने काम करतायत. मागे वळून बघताना वाटतं की 250 वर्षांपूर्वी एका स्त्रीने हे सगळं जर सहन केलं नसतं तर आज आपण कुठे असतो? खरं, आज आपण तिथेच असतो का? आणि तिने ते केलं म्हणून आपल्या आधीची पिढी, त्यांच्याही आधीची पिढी शिकली, आणि म्हणून आज आपण शिकतोय. आपल्या पुढच्या पिढ्या शिकत राहणार आहेत आणि आत्मसन्मानाने वावरणार आहेत. आणि त्यासाठी कोणीतरी प्रचंड लढा दिलाय, प्रचंड संघर्ष दिलाय. तिथपर्यंत मला पोचता यावं इतकीच मी त्या सावित्री देवीकडे मागणं मागते आणि प्रार्थना करते तिला. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज इथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रिया आणि या देशातल्या सर्व स्त्रियांच्या वतीने मला असं वाटतं की मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे की आपण तिच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे असं मी मानते. असं म्हटलं की कितीतरी त्यांना त्रास झाला, हा सगळा त्रास त्यांनी सहन केला, पण कुठेही त्या कधीही त्रासलेल्या, त्रागा केलेला, राग आलेला हे कुठेही त्यांना कधी जाणवलं नाही आणि त्या कधी रागावल्या नाही. उलट त्या असं म्हणाल्या की हे जे काही खडे किंवा हे जे काही शेण आहे त्यांना मी फुलं समजते, आणि मी जे काही चांगलं आज शिक्षणाचं कार्य करते त्यासाठी तुम्ही माझ्यावर फुलं उधळताय असं मी समजते. किती मोठा विचार होता हा, आणि हे सोपं नव्हतं, पण ते आज तुम्हाला पेलायचंय आणि ते तुम्हाला आमच्यासमोर मांडायचंय. अमोल, मोठी जबाबदारी आहे निर्माता म्हणून. अभिनेता म्हणून तर तू करतोच आहेस, पण निर्माता म्हणून ही खूप मोठी जबाबदारी आहे. आज का वाटलं हा विषय? म्हणजे सतीश आणि आम्ही अनेक दिवस ही चर्चा करत होतो, कारण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईंची आहे का, तर ती नाहीये. म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे. आपल्या लेकीच्या कर्तृत्वानं भारावून जाणाऱ्या प्रत्येक बापाची ही मालिका आहे, आणि आपल्या बहिणीच्या कर्तृत्वानं सुखावणाऱ्या प्रत्येक भावाची सुद्धा ही मालिका आहे, आणि नवऱ्याची सुद्धा. आणि त्यामुळे नवऱ्यावरची जबाबदारी वाढणार आहे. पण ही जर संपूर्ण एक हे आपण जर बघितलं तर स्टार प्रवाहाचा मी मनापासून यासाठी आभार मानेन की जगदंब क्रिएशन्सला ही संधी स्टार प्रवाहाने दिली, आणि राजा शिवछत्रपती नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहाशी अशा एका खूप आयकॉनिक शोसाठी जोडलं जाण्याची ही एक संधी आहे. निर्माता म्हणून हो, जगदंब क्रिएशन्स साठी ही एक मोठी जबाबदारी आहे, कारण जेव्हा तुम्ही लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखांविषयी मालिका साकारता तेव्हा तुम्हाला तो दैदिप्यमान इतिहास, तुम्हाला तो त्यावेळचा काळ उभा करणं आणि त्या पलीकडे जाऊन तो प्रेक्षकांना करमणुकीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या रूपात सांगत असताना मूळ इतिहासाशी, मूळ व्यक्तिरेखांशी कुठेही प्रतारणा होणार नाही याची काळजी घेणं, असे ती दुधारी खरं तर तलवार असते. राजा शिवछत्रपतीच्या वेळी जसं एक आयकॉनिक एक कलाकृती ही सादर झाली होती, जगदंब क्रिएशन्स पुन्हा एकदा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या निमित्तानं तशीच एक आयकॉनिक कलाकृती जी माझ्या प्रत्येक माता भगिनीच्या सन्मानाला केलेलं अभिवादन असेल अशी कलाकृती आम्ही सादर करू. आणि मला खरंच सांगतो, मी अमोल सरांना फोन केल्यानंतर स्ट्रगल करावंच नाही लागला जेव्हा मी त्यांना म्हटलं की हे करायचंय. मी मधुराणीला जेव्हा फोन केला होता तेव्हा मला माहिती होतं की मधुराणींनी आई कुठे काय करते नंतर ब्रेक घेतला, पण मी तिला तेच सांगितलं की तुला आई कुठे काय करते ही मालिका मिळाल्यानंतर पुन्हा एका आईची भूमिका करायला आवडेल. तेव्हा तिने पॉज घेतला आणि म्हणाल म्हणजे ती मला लहानपणापासून ओळखते. मी असं सरसकट कधी तिला मेसेज करत नाही, पण तिला माहिती होतं की त्याच्या मागे काहीतरी एक महत्वाचं आहे. आणि मग मी तिला म्हटलं बरं आता मी फोन ठेवतो आणि मी मेसेज करतो, त्या मेसेजला रिॲक्ट. तो मेसेज वाचल्यानंतर तिने मला परत फोन केला, मी ट्रेनमध्ये होतो ऍक्च्युली, आणि त्याच्यानंतर ती म्हणजे दोघांचाही होकार 4 सेकंदाच्या आत आला होता.
एवढे मोठे कलाकार जेव्हा एवढ्या मोठ्या कलाकृतीच्या मागे उभे राहतात, आज जगदंब सारखं इतकं प्रोवन आणि प्रगल्भ प्रोडक्शन हाऊस आमच्या मागे उभा आहे, आमच्या सोबत ते काम करणार आहे. त्यामुळे ह्यांच्या व्यतिरिक्त अजून काही कास्टिंग करावं असं म्हणत सुद्धा आलं. आता आपण फार पुढे निघून आलोय. 250, 200, 250 वर्षांपूर्वीची काय परिस्थिती होती, ते प्रतल काय होतं, काय स्त्रीची अवस्था होती, समाज काय विचारांनी चालत होता, हे समजून घेणं खूप गरजेचं असल्यामुळे अर्थातच पहिल्या भेटीतच अमोलनी मला एक गठ्ठा दिलाय पुस्तकांचा, लतिकानी आणि अमोलनी. तो जेवढा जमेल तेवढा ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न करते. पुस्तकातून आपल्याला इतिहास कळेल, आपल्याला घटना समजतील. आपण म्हणतो की सावित्रीबाईंनी हे केलं, सावित्रीबाईंनी ते केलं, ज्योतिबा त्यांच्या पाठीशी असे उभे राहिले, पण त्यामागे त्यांचा मानसिक प्रवाह काय चालू होता ते पकडणं मला असं वाटतं की ते माझं काम आहे कलाकार म्हणून. की आपण म्हणतो संघर्ष केला, पण ते इतकं सोपं असेल का? जडल्या असतील, खचल्या असतील, कुठल्या मानसिक बळांना त्या उभ्या राहिल्या असतील. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्या अत्यंत संवेदनशील कवयित्री होत्या, त्या हळव्या होत्या. ते स्पिरिट पकडणं त्या आपण आपल्याकडनं होतं काय की आपण इतक्या एवढ्या मोठ्या युगस्त्री सावित्रीबाई फुले, आपण त्यांचे एक तर पुतळे बघतो किंवा भिंतीवरची चित्र बघतो, पण त्यांच्या मागे असलेली स्त्री पकडणं, ते स्पिरिट पकडणं, मला असं वाटतं की ते मला करणं गरजेचं आहे आणि ते करायची मजा मला येणार आहे. स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, त्यांची गोडवाणी मनी घुमे, महार मांगांची करते मी सेवा, आवडीच्या देवा स्मरुनिया. सेवा सत्य धर्म देई समाधान, सेवा सत्य धर्म देई समाधान. ठेवी शांत मन आपले रे, ज्योतिबांचे बोल मनात परसा, ज्योतिबांचे बोल मनात परसा, जीवाचा आरसा पाहते मी, अनुभवे ज्योती मनात ठेवीती सावित्री. वा मनात ठेवीती सावित्री. वा वा. आज सावित्रीबाईंचं वाङ्मय सुद्धा या निमित्ताने आपल्या समोर आलं. हाही एक महत्वाचा मुद्दा. एका मालिकेच्या निमित्ताने किती गोष्टी खरं तर पुढे येत आहेत. नाहीतर आपल्याला ती एकच गोष्ट माहिती आहे की सावित्रीबाई निघाल्या, त्यांच्या अंगावर चिखलफेक झाली, पण त्याच्या पलीकडे सावित्रीबाई आणि त्यामागे तिच्या बरोबर उभे राहणारे महात्मा फुले. त्यांचं कपल म्हणून पण त्यांची जी गोष्ट आहे, त्यांचा जो प्रवास आहे तो खरंच इतका उल्लेखनीय आहे की एक सपोर्टिव्ह हजबंड किंवा एक सपोर्टिव्ह वाईफ, त्यांच्या दोघांमधली आपापसातली केमिस्ट्री सुद्धा खूप सुंदर. खरं साकारताना कधी कधी आउट इनवर्ड प्रवास करावा लागतो, कधी कधी इन आउटवर्ड प्रवास करावा लागतो. तर या बाबतीमध्ये ज्योतिरावांच्या बाबतीत खूप जास्त इन आउटवर्ड प्रवास तुम्हाला जास्त दिसतो. कारण त्यामध्ये होतं असं, जेव्हा तुम्ही शेतकऱ्याचा असूड वाचता, गुलामगिरी वाचता, म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं तसं सावित्रीबाईंनी हा संसार करणं म्हणजे अक्षरशः पदरात पेटचा निखारा बांधून केलेला संसार आहे. तुम्ही गुलामगिरी वाचा, तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म वाचा, तुम्ही शेतकऱ्याचा असूड वाचा, तुम्ही तृतीय रत्न सारखं नाटक वाचा. हे जेव्हा तुम्ही वाचता ना तेव्हा हा काय धगधगता अंगार असेल याचा विचार येतो. आणि मग त्याची उत्पत्ती नेमकी कुठे असेल. हा जो सावित्रीबाईंचा, आम्ही सरांची चर्चा करताना कायम एक गोष्ट म्हणतो की
खरं तर नेवसे पाटलांनी मुलीचं नाव सावित्री का ठेवलं असेल? बरोबर. तर ती जी सत्यवानाची सावित्री होती का, तर त्या सत्यवानाच्या सावित्री पासूनचा तो ज्योतिरावांच्या सावित्रीपर्यंतचा हा जो आर्क आहे ना, हा प्रचंड मोठा, याच्यामध्ये सामाजिक भान आहे, याच्यामध्ये तत्कालीन व्यवस्थेचं भान आहे, त्याच्यामध्ये मानवी भावना आहेत, आणि हा जो लढा या दाम्पत्याचा संपूर्ण लढा आहे ना, हा 3 पातळ्यांवर वेगवेगळा आहे. म्हणजे तो आधी वैयक्तिक पातळीवर आहे. मी का शिकावं हा प्रश्न सावित्रीबाईंना का पडला असेल, आणि माझ्या बायकोने काय शिकावं हा प्रश्न ज्योतिरावांना का पडला असेल. इथून वैयक्तिक पातळी सुरू होते, त्यानंतर ती कौटुंबिक पातळीवर होते. तत्कालीन कौटुंबिक व्यवस्थेनुसार किती स्वातंत्र्य असेल, किती नसेल, आणि नंतर ते सामाजिक स्तरावर जातो. मगाशी सतीश सर आणि गंगावणे सर जेव्हा बोलत होते तेव्हा हे 3 लेअर काढत असताना कलाकार म्हणून मी कायम असं म्हणतो की राजा शिवछत्रपती भूमिका करत असताना एक वेगळं चॅलेंज होतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांची भूमिका करत असताना एक फार वेगळं आव्हान आहे. त्यावेळेचा काळ, त्यावेळेचा जो संपूर्ण सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती सगळं शोधून त्यातून समोर जाणं इज अ चॅलेंज. खरंच आजूबाजूला म्हणावे तसे आदर्श नाहीत. इन्फ्लुएन्सर्स आहेत पण आदर्श नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं सावित्री ही धगधगती मशाल प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला तिच्या तिच्या लढ्यात, मग तो एवढासा असो नाही तो एवढा असो, ती प्रेरणा देणारे आणि एनर्जी देणारे, पॉवर देणारे, अशी मला खात्री. अगदी. इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार महिलांना नाहीये. बरं. केवळ भारतामध्ये पहिल्या निवडणुकीपासून, पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा इक्वल अधिकार असणारा देश हा भारत आहे. अमेरिका नाही, इंग्लंड नाही. याचं कुठेतरी एक रूट हे सावित्रीबाईंपर्यंत जातं, कारण पुढचा जो संपूर्ण प्रवास आहे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो प्रवास आहे, त्यामुळे ही जी पायाभरणी ही सगळी झालेली आहे. आणि आजच्या काळातही, म्हणजे आजही तुम्ही म्हणता आता पुढच्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा 33% आरक्षण येईल. आता स्थानिक स्वराज्य संस्था सुरू आहे, 50% आरक्षण आहे. आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी हे बघतो. आता तुम्ही इथं बसलेल्या एकूण सगळ्या पत्रकार संख्येमध्ये एकूण मुलींची संख्या, एकूण महिलांची संख्या खरोखर वाखाणण्यासारखी. चॅलेंजेस आहेत का? हो, डेफिनेटली चॅलेंजेस आहेत. पण आजच्या काळामध्ये एक गोष्ट घडणं खूप गरजेचं आहे. मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की म्हणजे लेकीच्या यशाने डोळे पाणावत नाही असा बाप जगात नाही, आणि बहिणीच्या पदरामागं लपावंसं वाटत नाही असा भाऊ जगामध्ये नाही. जेव्हा ही 2 नाती नवरा म्हणून सुद्धा ती जाणीव जर शिल्लक राहिली ना, कारण आम्हाला शिवाजी महाराज जन्माला होते शेजारच्या घरात यावेसे वाटतात, पण त्यासाठी जिजाऊ व्हाव्या लागतात, आणि जिजाऊ असण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारे शहाजी महाराज असावे लागतात. जेव्हा सावित्रीबाईंनी उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवायचं असतं तेव्हा खंबीरपणे त्यांना दिशा देणारे, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे ज्योतिराव असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे कॉम्बिनेशन तयार होईल तेव्हा जी पायाभरणी झालीय त्याच्यावर कळस चढण्यासाठी ही गोष्ट आणखी सोपी होईल. त्यामुळे उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आणि त्या पावलाच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या ज्योतिरावांची गोष्ट ही मालिकेतून स्टार प्रवाहाच्या माध्यमातून समोर. मला वाटतं ही खूप महत्वाची